आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये डोंबिवली या गावात आज श्री समर्थ प्रकटदिन सोहळा मोठ्या थाटामाटात श्रीमान बाळू वांगणकर साहेब यांच्या निवासस्थानी साजरा होता आणि त्या निमित्ताने डबलवाडी भागाचा दंगीत सामना या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या सामन्यासाठी स्वतः कुमार गोपदेश शंकर गोसावी आणि मला पक्वांसात करतायत ते मनीषजी गाडीगावकर आणि तबलासात करतायत ते अभिषेक वस्त्र आणि माझी गोडस मंडळी आणि आजच्या रात्री सुद्धा माझ्या जोडीला असणारे बुवा श्रीमान मकरन मोडक आणि त्यांना पक्वांसात करतायत ज्यांना आत्ताच कोकण स्टार म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला ते प्रणव धुरी आणि तबलासात करतायत आमच्या महाराष्ट्र संदेश कसबले तसेच त्यांचे भाऊ कसबले सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची कोरसमध्ये आम्हाला दोन मंडळांना या ठिकाणी ज्यांनी आमंत्रित केलं ते सर्वांचे लाडके स्वामी भक्त श्रीमान बाळू वांगणकर साहेब यांच्या चरणांची नतमस्तक तसे त्या वारीसाठी या ठिकाणी आलेले आहेत ते श्रीमान सिद्धेश परबुवा तसेच आम्हाला गुरु सामान असणारे नंदकिशोर रासमावली तसेच डोंबिवलीतील संकेत पकवानवादक उत्कृष्ट असलेलं पेटीवादक आणि गायक ते दत्ता गोसावी मावली तसेच संतोष सुकाळीबुवा तसेच युट्यूबर गावडे साहेब ऋषिकेश सुतार आप्पा सावंत सर्वांनी मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो इथे जमलेल्या तमाम मायबाप ठिकाणच्या उतरताची नतमस्तक करू विद्येची देवता सरस्वती मातेला निवार वंदन करू तो ब्राह्मण परिपालक परश्री माते समान मानणारा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करू कोणती ग्रामदेवता आणि माझी ग्रामदेवती नटकरी नतमस्तक करू अक्षय 2020 डबलवाडी भजनाच्या चक्री सामन्याला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र काय आहे बुवानी खूप छान सुरुवात केली आहे प्रथमतः मला एक सांगायचं आहे की काल गुढीपाडवा सर्वांना प्रथमतः गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतोय आम्ही काल जोगेश्वरीची 3 भजनं संपवून येताना बुवा मला बाईकवाल्याने ठोकलं आणि ज्या वेळेला मला बाईकवाल्याने ठोकला तेव्हा माझे पुढचे 2 दात पडले तरी पण बुवा जीव गेला तरी भजन सोडणार नाही बुवा अशी ग्वाही देतो मी 100% तुम्ही जेवढं बोललात 100% मी बोलायचा प्रयत्न केला भले माझा जीव जाऊ दे तुका आज अहंकारात काय असताना तो तुका आज दाखवतो लक्षात घे बुवा सांगतात की मी वर्षभरात भेटले नाही का स्वतःमध्ये बुवा पहिला आपण स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे बुवा की आपल्यात काय कमतरता आहेत नंतर समोरच्याकडे आपण बुवा बोट दाखवलं पाहिजे तुझी या सीझन मधली बुवा पहिली वारी आहे आणि माझी या सीझन मधली 15वी वारी आहे त्याच्यामुळे स्वतःमध्ये काय कमतरता आहे ना ती पहिली बघ आणि नंतर हे लोकांना खुळी बनव संदीप लोके बुवांच्या नावावर फाटणारा 5 रुपयाचा पावती पुस्तक तू आणि हे माका सांगतं होऊ द्या काय
प्रगटली ब्रह्मा विष्णू शिव निर्माण करुणी चार वेद कथिये ऋग्वेद सांगे कर्म यजुर्वेद ज्ञान संपन्न अथर्ववेद उपासना सामवेद सांगे अमर मधुर संगीत गायन अमर मधुर संगीत गायन अमर मधुर संगीत गायन सर्व मंगल कार्यक्रमामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि कोपरगावचे शाखा प्रमुख आकाश पाटील आलेले आहेत. आमच्या मंडळातर्फे त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना श्रीफळ आणि फुलगुच्छ देऊन शाल घालून त्यांचा सत्कार करतो.
आमच्या या कार्यक्रमाला सहभागी झाल्याबद्दल तुमचे आमच्यातर्फे आभार. धन्यवाद. या ठिकाणी बुवानी खूप उत्कृष्ट असं सादरीकरण केलं आहे. बुवा, काल गुढीपाडवा होता आणि आज स्वामी प्रकट सोहळा आहे बुवा. त्याच्याबद्दल जरा काहीतरी बुवा 4 गोष्टी सांगा ना. समोरच्याला अध्यात्माचा बादशाह, तू काय मगाशी काय सांगलं अध्यात्म, तुझी तेवढी ऐपत काय अध्यात्म म्हणजे सगळे बुवा सांगतात ना. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. भक्ती रसातून जनमानसांसमोर नतमस्तक होणे ते म्हणजे बुवा भजन आहे. बुवा व्यसनमुक्तीचं साधन म्हणजे बुवा भजन आहे. ते वेडे वाकुडे गाईनं परी तुझाच म्हणविनं मज राखे दिन राहता वेद साथ करी आता. बुवा भजन करताना मायबाप रसिका ताल सूर यांची आवश्यकता नाही. कुठेही आपण कामधाम करता रिकामी बसता मुखाने विठ्ठल बोला. आपण कुठेही बसल्यावरती देवाचं आपण नामस्मरण बुवा करू शकतो. पण ते नामस्मरण करताना आपण कोणत्या गतीने करतोय, मनात स्वार्थ ठेवून करतोय की आपण मनापासून करतोय बुवा, त्याच्यावरती आपली भक्ती आणि भजन अवलंबून आहे बुवा. बुवा तुम्ही सांगता आता मगाशी बुवा बोलले की संदीप लोके आणि गुंडू सावंत बुवांसारखी बारी पेटी 100% भेटणार. पण बुवा ते बोलले की संदीप लोके बुवांसारखा तुझा आवाज आहे 100% आहे. बुवांचा आवाज 100% लोके बुवांसारखा आहे. फक्त आवाजच लोके बुवांसारखा आहे, पण त्यांचे गुण नाही. चिमणी घलटं तयार करू शकते, पण माणूस ते घलटं चोरी करू शकतो. पण चिमणी जे घलटं बनवते ती कला तो माणूस अवगत नाही करू शकत. बुवा लक्षात घे, तू त्यांचा आवाज तू काढू शकतोस, पण त्यांचे जे गुण असतात ना स्ट्रेट फॉरवर्ड बोलणार तर तुझ्या लल्लाटात नाही कधी पण कळला. भजनाच्या माध्यमातून बोल ना माका अहंकार मगाशी सांगता. हा हे का आजकाल वेगवेगळे मित्र गावले तो सांगता माका. बुवा काय आम्ही समाजाला ना तसं देतो. माझे बारी बघ ना युट्यूबच्या माध्यमातून कोणी काय केलं की दुनिया ओळखतीत ना ती स्वप्नाचं कोणी काय केलं का तुका किती बारी का बघ ती भविष्यात भजनाकडे घालतं की सगळीकडे घालतं काय रे बघ तरी. बुवा मगाशी बोलता बोलले की कलियुगात बलात्कार आणि चोऱ्या माऱ्या यांच्यावर जोर देऊ गयो. बुवा बोलता बोलला बलात्कार आणि चोऱ्या माऱ्या यांच्यावरती जोर देऊ गयो. बुवा त्या बोललास ना, ह्या जर तुझ्या घरच्यांनी ऐकल्याने असताना तेव्हा तुझ्या नळलेत लावल्याने सुद्धा बरं झाला असता. अरे पण तू बोललंस काय युट्यूब साक्षात. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे बुवा आपण मावळे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण दिली आहे की परिस्थितीला माते समान वागवायचं बुवा. अरे शाहिस्तेखानाची जेव्हा बोटं छटली गेली ना बुवा, तो शाहिस्तेखान सैरावायला पळायला लागला. आणि त्यावेळेला शाहिस्तेखानाची बहीण शाहिस्तेखानाकडे आली आणि म्हणाली, शाहिस्तेखान अरे भाई गजब हो गया वो शिवा मेरी बेटी को लेके चला गया है. वो शिवा मेरी बेटी को लेके चला गया है. त्यावेळेला त्या शाहिस्तेखानाने काय सांगितलं, अरे पगली चुप बैठ, वो शिवा है. वो किसी की गर्दन काट सकता है, किसी की उंगलियां छाट सकता है, पर किसी औरत या लड़की के भी हाथ नहीं ला सकता. ते छत्रपती शिवाजी महाराज बुवा की भविष्याला घातलंच ना. हे अमावस्येचं चंद्र किती गेलो ती भविष्याला घातलंच ना. ती काढ काय भजनाच्या माध्यमातून देतो तू. नुसतो अहंकार सांगायचो. काल जसं माझ्याबरोबर झालं ना तर तुझ्यासोबत झालं असताना मग कळलं असतं. हे काय फाटता ना कळत तुका. राहुल वाट यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षिसाला स्वीकारतो. धन्यवाद. तसेच बुवानी सांगितलं की सरळ रस्त्याने जो चालत असतो त्याला कोणतरी अडवायत असतो. बरोबर आहे बुवा, तूच तो स्टार्टिंग पासून वाकड्यात जातो. रे काय रे
तुझ्या हिंमत असत ना गजर काय तर बोलून टाकू किडे असत ना तुझ्या तेवढे तर भजनाच्या माध्यमातून मला बोल ना काय रे नोटेशन घेतो अजून खूप पॉईंट आहे रुपयाच्या आधी मी 100% बोलतो तू काय सांगता म्हणजे 100% बॉल ओके बॉल सारखा तुमचा आवाज आहे तू सफेद 2 लाख आतस स्टँडर्डपेक्षा अर्धोस्वर चढा पेटी आवाज लावय पिवळं पट्ट मारत गोल्ड पर्यंत असेल लक्षात घे एका साऊंडवाल्यासाठी जोरदार टाळ्या होते उत्कृष्ट साऊंड सिस्टम तरी तो